राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। शिवाजी महाराज सन्मानमधील वंचितांना प्रोत्साहन मिळणार। कोल्हापूर जिल्ह्यातील 22,000वर शेतकऱ्यांना लाभ शक्य। कर्जाच्या निम्मेच विमा संरक्षण। कापसाला हेक्टरी 69,000चे कर्ज, पीक संरक्षण केवळ 46,000चे। मिरचीचे भाव 120 वरून 30 रुपये किलोपर्यंत घसरले। परराज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे खरेदीवर परिणाम। शेतकऱ्यांनो, गाय गोटे विहिरीच्या वैयक्तिक लाभाचे पूर्ण पैसे घ्या, पैसे खात्यात मिळणार। ॲडव्होकेट अजित देशमुख। कोल्हापूर सांगलीला महापुराचा धोका। आलमटीत 100 TMC पाणी। महाराष्ट्रातील पावसामुळे आवक वाढली। कर्नाटकचे अधिकारी महाराष्ट्रातील कोयना धरणावर नियुक्त केले। 6 महसूल मंडळात अतिवृष्टी, शेत जलमय झाल्याने चिंता। 5 दिवस येलो अलर्ट। गोकी प्रकल्प 100% भरला। लष्करी अळीमुळे मका उत्पादक धास्तावले। जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्रात मका, 11 तालुके प्रभावित। प्रतवारीप्रमाणे आले खरेदी विक्री करू नये, व्यापारी शेतकरी प्रतिनिधींचे आवाहन। सरसकट आले खरेदीचा निर्णय आजपासून लागू। खरेदी विक्री संघ गोदामात 120 टन युरिया पडून बाजारात तुटवड्याने शेतकरी हैराण। विक्रीसाठी संघाला आदेशाची प्रतीक्षा। PM सूर्यघर योजना 3 वर्षांच्या वीज बिला इतकीच रक्कम गुंतवल्यास लाभ मिळेल। 30 वर्षे मोफत वीज। बँकांकडूनही वित्त पुरवठा। NCCF कांदा खरेदीचे शेतकऱ्यांना पैसे मिळेनात। केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत 5 लाख टन कांदा खरेदीपैकी NCCFची 2.5 लाख टन खरेदी अंतिम टप्प्यात आहे। पीक कर्जात टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर FIR दाखल करा। जिल्हा नियोजन आढावा बैठकीत पालकमंत्र्यांचे निर्देश। चालू वर्षासाठी 496 कोटींची तरतूद। दूध संघांकडून सरकारच्या आदेशाला केराची टोपली। जुलैमध्येही जुन्या दराने खरेदी। 27 रुपयांनीच बिले अदा। दूध भुकटी निर्यातीस अनुदान। मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्याभरात बांधण्यात आली 845 शेततळी। शेतकऱ्यांना 6 कोटींचे अनुदान तर 2146 शेतकरी मात्र उदासीन। काही शेतकऱ्यांनी अद्यापही शेततळ्याचे काम सुरू केलेले नाही। कृषी पंपाची वीज माफी, शासन निर्णयाची प्रतीक्षा। 1,39,000 थकबाकीदार शेतकऱ्यांना मिळणार लाभ। तेलंगणातील 11 लाख शेतकऱ्यांचे कर्ज होणार माफ। शेतकरी कर्जमाफी योजना सुरू। राज्य सचिवालयात आयोजित कार्यक्रमात रेड्डी यांनी काही शेतकऱ्यांना धनादेश सुपूर्द केले। काही शेतकऱ्यांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा देखील केली। 1 रुपयात विमा तरी का फिरवली पाठ। अग्रिम स्वरूपात 4,41,576 शेतकऱ्यांना 162 कोटी 3 लाखांचा विमा वाटप। कापूस खरेदी केंद्रे वेळेत सुरू करण्यासाठी काय करताय, हायकोर्टाची विचारणा। राज्य सरकारला मागितली माहिती। गारपीटग्रस्त अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत। 1.37 कोटींच्या भरपाईची मागणी। प्रस्ताव धूळखात। तणनाशक फवारणी कोरड्या जमिनीत कराल की ओल्या। खरीप हंगाम ओल्या जमिनीत तणनाशक फवारणी ठरते फायदेशीर। जमिनीत ओलावा असतानाच फवारा तणनाशक। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।